आता डीपीआर बद्दल मंचरमध्ये चर्चा चालू आहे. विविध ठिकाणी वेगवेगळे झोन पडले, मात्र लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. काय याच्याबद्दल काय तुमचं म्हणणं आहे? काय सांगा? खरं तर याचं उत्तर आम्ही तुम्हाला उशिरा देणार होतो. त्याचं कारण असं आहे का DPR पब्लिश झाल्यानंतर आम्ही त्याचे उत्तर देणार होतो. खरं सांगायचं म्हटलं, पण आता तुम्ही जर असा प्रश्न आम्हाला डायरेक्ट विचारलाय तर त्याच्यावरती मी तुम्हाला सांगेल का हा जो मंचर शहराचा DP विकास आराखडा जो झालेला आहे, हा सन 2023-24 या कालावधीमध्ये बनवला गेलेला आहे. हा बनवला गेलेला आहे सहाय्यक संचालक नगर रचना पुणे टाउन प्लॅनिंगच्या अधिकाऱ्यांनी हा DP प्लॅन मंचरचा विकास आराखडा तयार केलेला आहे 2023 व 24 या कालावधीमध्ये, व तो सादर 2025 मध्ये केलेला आहे. साधारणतः नगरपंचायतच्या इलेक्शनच्या 1 महिना अगोदर आम्ही जशी माहिती घेतली, तो या ठिकाणी नगरपंचायतमध्ये सीलबंद जमा करण्यात आलेला होता. त्यानंतर तो DPR ज्यावेळेस ही संपूर्ण बॉडी या ठिकाणी या मंचर शहराच्या याच्यावरती आली, नगरपंचायतवरती, त्यानंतर गेल्या काही दिवसापूर्वी तो DPR उघडण्यात आला. त्यामध्ये तो DPR आम्हाला फक्त दाखवण्यात आला, DP प्लॅन, आणि त्यानंतर तो पुन्हा सील करण्यात आला. पूर्ण गावाचा विकास आराखडा त्यामध्ये त्यांनी घेतला होता. तो आराखडा आम्ही सर्व नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असेल, स्वतः आम्ही असं सर्वांनी पाहिला. त्यानंतर जेवढं गोष्टी त्यामधून आम्हाला कळल्या, त्यामध्ये प्रामुख्याने आम्ही जे आरक्षण या मंचर शहरामध्ये काही ठिकाणी पडली गेलेली आहेत, साधारणतः फाळण्या नसल्यामुळं टाकले गेले नाही. साधारणतः गट नंबर असतील, पण त्यामध्ये अनेक शेतकरी असतील, तर नक्की कुणावर पडले, काय पडले याची अजून काही शाश्वती अधिकृत माहिती देता येत नाहीये. परंतु सर्व नगरसेवकांनी व आम्ही सर्वांनी या ठिकाणी असं सुचवलं का हा जो DP विकास आराखडा तयार करत असताना यामध्ये साधारणतः जे ॲम्युनिटी स्पेस असतील, या शहरामधील ओपन स्पेस असतील, म्हणजे जी बिल्डिंग डेव्हलप झालेली आहे त्यामध्ये ओपन स्पेस, ॲम्युनिटी स्पेस पडतात, त्या ताब्यात घेण्यात यावं, त्याच्यावरती आरक्षण टाकण्यात यावं. ते याच्यासाठी कारण ज्या वेळेस एखादा शेतकरी यातून भूमिहीन होऊ नये. म्हणजे आज जसं आपण पाहतो काही भाग आपल्या ठिकाणचा अजून मोकळा आहे. साधारणतः हायवेच्या खालचा भाग, पूर्वेकडचा भाग, तो बऱ्यापैकी रिकामा आहे. त्यानंतर इकडे पश्चिमेच्या बाजूला ओढ्याच्या पलीकडे, पाटाच्या पलीकडे काही भाग रिकामा बराचसा आहे. या ठिकाणी खानवस्ती असेल, इतरत्र भेकेमाळा, मोर्डेवाडी या ठिकाणी काही भाग मोकळा आहे. जेणेकरून काही शेतकरी हे काही कमी जमिनी असतात, त्याच्यामधून ते भूमिहीन होऊ नये व त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये याची खातेदारी, याची काळजी आम्ही सर्व नगरसेवकांनी त्या ठिकाणी घेण्याचं ठरवलं. तर तो रस्ता कमी करून साधारणतः त्या ठिकाणी एखादा शेतकरी भूमिहीन होऊ नये. कारण साधारणतः रस्ते 40 फूट, 50 फूट, 60 फूट असे मोठे रस्ते पडलेले आहेत. पर्यायी रस्ते असेल तर रस्ते काही कमी करावे. त्यानंतर जर एखादा शेतकरी भूमिहीन होत असेल, एखाद्या अन्याय होत असेल, तर ते आरक्षण तुम्ही ओपन स्पेस असेल, ॲम्युनिटी स्पेस असेल, यावरती घ्यावे. जेणेकरून सर्व नागरिकांच्या, शेतकऱ्यांच्या जमिनी, जेणेकरून आत्तापर्यंत ज्यांनी जोपासल्या आहेत, वडिलोपार्जित आहेत, जोपासल्या आहेत, काही कष्ट करून काहींनी घेतलेल्या आहेत, त्यांना कोणताही धोका नसावा म्हणून आम्ही सर्वांनी असं या ठिकाणी गेल्याच काही दिवसापूर्वी मीटिंगमध्ये संबंधित अधिकाऱ्यांना या सूचना पण केलेल्या आहेत. आता आम्हाला काही गोष्टी कानावर येतात का यामध्ये लोकांमध्ये संभ्रम तयार झालेला आहे. परंतु या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो, हा DPR कोणत्याही नगरसेवक किंवा आत्ता आलेल्या बॉडीनी केलेला नाही. हा DP विकास आराखडा सहाय्यक संचालक नगर रचना पुणे व टाउन प्लॅनिंग यांनी हा आराखडा या ठिकाणी केलेला आहे. त्यामुळं काही संभ्रम याच्यामध्ये कुणी नागरिकांना आणू नये. त्यानंतर तो आराखडा ज्या वेळेस पब्लिश होणार आहे, तो या सर्व मंचर शहरातील सर्व नागरिकांना दाखवण्यात येणार आहे. कधीपर्यंत पब्लिश होणार? साधारणतः एक 15 ते 20 दिवसांनी व्हावा असे आम्हाला वाटते.
परंतु आता संबंधित आपल्या या ठिकाणी नगरपंचायतमध्ये पाहिलं तर आपल्या गेली 6 महिने झाले इलेक्शन होऊन, परंतु आपल्याला CO साहेब या ठिकाणी नाही आहेत. आपल्याला प्रभारी CO साहेब खेडचे गरकळ साहेब आहेत. त्यामुळं थोडंसं यात पुढे मागं झालं तर कदाचित होऊ शकतं, किंवा 15 ते 20 दिवसात हा आराखडा पब्लिश झाला पाहिजे. आणि झाल्यानंतर नागरिकांना सूचना आहे, जर कुणावर तसं काही आल्यासारखं वाटलं तर त्यांनी या नगरपंचायतमध्ये हरकत घेतली पाहिजे. त्याच्यावरती त्या आराखड्यावर हरकत घेतली पाहिजे. जर काहींच्या प्लॉटवर पडला असेल तर त्यांना 30 दिवसाचा टायमिंग दिला जातो. यावरती तो आराखडा जर चुकीच्या पद्धतीने कुणाला काही वाटत असेल तर हरकत घेण्याची वेळ आहे. त्यामुळे त्यावरती हरकती घेऊन त्यामध्ये एक समिती तयार केली जाईल. त्यामध्ये सहाय्यक रचनानगर पुणे यांचे काही अधिकारी असतील, काही या नगरपंचायतले काही प्रतिनिधी असतील, अशी एक समिती. आणि ती समितीसुद्धा झाल्यानंतर आम्ही सर्वांच्या सूचना एवढ्याच असतील का कुणावरतीही या मंचर शहरातील प्रत्येक नागरिक हा आपला आहे, यांच्या कुणावरतीही अन्याय झाला नाही पाहिजे याची खात्री दक्षता आम्ही घेऊ. या DPR मध्ये काय काय असणार आहे, काय सांगायचं? या DPR मध्ये काही गार्डन पडलेले आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी, किंवा काही प्रभागांमध्ये गार्डन पडलेत, काही ठिकाणी प्लेग्राऊंड पडलेले आहेत, म्युन्सिपल पार्टीचं ऑफिस, कमर्शियल बिल्डिंग, असं अनेक प्रकारचे आरक्षणं, काही विद्यालय, असे अनेक प्रकारचे आरक्षणं या ठिकाणी पडली गेलेली आहेत. आता या ठिकाणी DPR तयार होते. आता लोकांच्या काही संभ्रम निर्माण झालेला लोकांचा की हा DPR कसा असणार आहे, काय असणार आहे, आणि यदा कदाचित जमिनीच्या बाबतीत थोडीशी शंका निर्माण झालेली. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नक्कीच हा DPR मी पहिल्यांदाही हे सांगितले का हा DPR 2023-24 प्रशासकीय काळामध्ये झालेला DPR आहे. टाउन प्लॅनिंगचे अधिकारी असतील त्यांनी हा DPR बनवलेला आहे. आणि लोकांमध्ये संभ्रम होणं हे साहजिक आहे, कारण अजून वस्तुस्थिती जी काय आहे ती नागरिकांपुढे आलेली नाही आहे. याची अधिकृत माहिती नागरिकांना कधीपर्यंत मिळेल? साधारणतः हा DPR पब्लिश व्हायला 15 ते 20 दिवस जातील. त्यावेळेस नागरिकांना हा DPR पब्लिश झाल्यानंतर हरकती घेण्यास वेळ आहे. त्यानंतर जर काही शेतकऱ्यांवर किंवा काय जर पडला असेल तर त्यांनी या ठिकाणी हरकती घ्याव्या. त्यांच्या हरकतीचा विचार नक्की या ठिकाणी केला जाईल, जेणेकरून आपल्या गावातला शेतकरी हा भूमिहीन झाला नाही पाहिजे. त्यानंतर काही ग्रीन झोन असतील, त्यानंतर काही ठिकाणी रेसिडेन्शियल झोन आहे, जर त्या ठिकाणी थोडेफार जेवढे वाढवता येईल जेणेकरून गावचा विकास होईल, याचाच नक्की आम्ही सर्व विचार करू. या DPR बाबत पूर्वी काही सूचना वगैरे दिल्या होत्या का, किंवा काही याबाबत माहिती दिली होती? कुणावरतीही अन्याय झाला नाही पाहिजे, कुणाचंही नुकसान झालं नाही पाहिजे. आम्ही सर्वजण 100% सर्व नागरिकांच्या बाजूने त्यासाठी उभे राहू.